इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचं माझ्या ह्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण प्रकरण 1 3 डायमेन्शनल शेप्स याविषयी माहिती घेणार आहोत. जे विद्यार्थी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 1 डायमेन्शनल शेप. तर आपण वहीवर जी लाईन काढतो पट्टीच्या सहाय्याने तर ती असते लेंथ. याला आपण 1 डायमेन्शनल शेप म्हणजे एकमितीय आकार असं म्हणतो. 2 डायमेन्शनल शेप म्हणजे द्विमितीय आकार. 2 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय स्पेस ऑन द फ्लॅट सरफेस म्हणजे सपाट पृष्ठभागावर ते जागा व्यापतात. जसं आता हा कागद आहे, तर हा कागद जर आपण जमिनीवर ठेवला किंवा टेबलावर ठेवला तर त्याला जागा लागणार आहे, तर याला म्हणायचं 2 डायमेन्शनल शेप. मग 2 डायमेन्शनल शेपला काय असते? लांबी आणि रुंदी असते. 3 डायमेन्शनल शेप म्हणजे त्रिमितीय आकार. मग त्रिमितीय आकार असलेल्या वस्तूला काय असते? लांबी, रुंदी आणि उंची पण असते. आणि 3 डायमेन्शनल शेप ऑक्युपायज प्लेस इन स्पेस. स्पेस म्हणजे अवकाश. तर वातावरणामध्ये या वस्तूला जागा लागते. मग तिला लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते. तर या ठिकाणी हा बॉक्स बघा, याला काय आहे? लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे. आणि हा अवकाशात काय करतो? जागा व्यापतो. याला काहीतरी जागा लागते अवकाशामध्ये. 2 डायमेन्शनल शेप्स. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती. अ क्लोज फिगर विथ 3 or more साइड्स इज अ पॉलिगॉन. क्लोज फिगर म्हणजे बंदिस्त आकृती की जिला 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असतात तिला काय म्हणायचं? बहुभुजाकृती. ती कुठेही ओपन नसते. आपण खाली काही बहुभुजाकृती बघणार आहोत. ट्रायंगल, तिची फिगर दिलेली आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू, नंबर ऑफ साइड्स मग बाजूंची संख्या. तर त्रिकोणाला 3 व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू असतात आणि 3 बाजू असतात. त्यानंतर क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. चौकोनाला 4 शिरोबिंदू आणि 4 बाजू असतात. पेंटॅगॉनला 5 व्हर्टायसेस आणि 5 साइड्स आहेत. हेक्झॅगॉनला पण बघा 1 2 3 4 5 6 व्हर्टायसेस अँड 6 साईड. जेवढ्या व्हर्टायसेस असतील तेवढेच काय असतील? साईड्स असतील. हेप्टॅगॉन म्हणजे सप्तकोन. सप्तकोनाला 7 व्हर्टायसेस म्हणजे 7 कोन आणि 7 बाजू पण असतात. त्यानंतर ऑक्टॅगॉन तर आपण याचे जर मोजलं तर याचे शिरोबिंदू म्हणजे व्हर्टायसेस किती येतील? 8. 1 2 3 4 5 6 7 8 व्हर्टायसेस अँड 8 साईड. मग ज्या बहुभुजाकृतीला 8 व्हर्टायसेस किंवा 8 कोन असतात किंवा अँगल असतात आणि 8 साईड असतात त्याला काय म्हणायचं? ऑक्टॅगॉन. पुढील पार्टमध्ये आपण 3 डायमेन्शनल शेप्स याविषयी माहिती घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.